हे काय आहे? क्यूब. क्यूबचा कोणाचा सोडवायचा म्हटलं तर किती वेळ लागतो? अर्धा दिवस, 1 तास. काही मुलांना तर दिवस जरी गेला तरी सुटत नाही. मात्र मी तुम्हाला या ठिकाणी क्विकली 1 सेकंद मध्ये सॉल्व्ह करून दाखवणार आहे. सोडून दाखवणार. किती? 1 सेकंदामध्ये. हा एक आहे. एक काम करूया, एक आपल्याला प्रॉब्लेम देतोय ना, एका जर आपण साईडला घेऊन देऊया. आता मला सांगा बदामची रेसिपी कुठली आहे? ही शोरली. डबल दाखवा. मिट्टी को ब्लेंड करना और पानी डालना, फिर प्रोडक्शन बढ़ता है. और ये बैटरी और सोलर पावर स्टेशन है, जिससे हमारा पेट्रोल डीजल बच सके. जो गाड़ी चलने के लिए डीजल मोटर का बीज डालते हैं और जो सर्वो ॲप वरून पाडणार तर टच केलं कुठलं पाडले बघा. फोन करतो. चौथीचे ठिकाणी आपल्याला आहे ना हे बघा हे
घन माहिती का तुम्हाला? घन आहे हा. आणि अपूर्णांक पण आहेत ना तुम्हाला शिकायला. मग जेव्हा आपण एक पूर्ण असतो असा बघा, हा एक पूर्ण आहे, त्याचे असे समान भाग केले आपण असे, आणि एक भाग जर असा काढला ना, हा झाला किती? 1/8. 1/8. हा सगळं 2 पार्ट्स काढले बरं आपण. आता मी काढले किती? 2/2 असे तुम्ही पार्ट्स करू शकता बरोबर. अँगल्स पण शिकले ना तुम्ही असे. अँगल हे याच्यातून समजते बघा. हा जेव्हा दोघे टच असतात तेव्हा हा 0 अँगल कोणता आहे? 0. मग थोडासा मूव केला असा 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 असा, आणि जर तुम्ही असं पूर्ण केला इथं बघा असा, झाला 90 डिग्री. किती डिग्रीचा? मग जर आपल्याला रिमोटचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्या पद्धतीने आपण अगदी कमी वेळात व सोप्या पद्धतीने आपण रिमोट शोधू शकतो. इथे तुम्हाला कुठे बांधतात? कुठे आहे रिमोट? चांगल्या कंपनी साऊंड हा ढकलायचं नाही. थांबा 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 थांबा. आपल्याला शोधायचं आहे की आपला रिमोट कोणी चोरी केला आहे. ठीक आहे, बेटा दाब आता याला. अरे तेव्हा हे तिच्या हातात वाजत आहे. हेच आहे यांनी चोरी केली आहे का नाही? म्हणजे आपल्याला आपली हरवलेली वस्तू, चोरी झालेली वस्तू किंवा न सापडलेली वस्तू आपल्याला वस्तू शोधता येते. आणि याला खर्च फार कमी आहे. 260 रुपयात एक सर्किट तयार होतं. टोटल मिळून किती? 260 रुपये. असे आपण कोणत्याही वस्तूला लावू शकतो. तुमच्या आय कार्डला पण लावू शकता. चला ना. बॉल या पाहिजे. मग 1 + 1 = आपल्याला किती उत्तर मिळालं? अशा प्रकारे ती डस्टबिन आहे, ती स्मार्ट डस्टबिन. गणनयंत्र. The lungs and the plant both are working together to keep us alive. So let's explore ourselves today's topic all about plant. The first topic is about the seed germination. So let's explore mainly what we used to tell the kids to prepare a planting from the home. So here we can make a one shot of the model. Here I have taken the seeds, and here I have used the water can which is made from the waste material. So here I have used the rangoli instead of the water. So with the good fertile of a land, what happens to the few days inside the soil that we never see. So here we can show to the kids what is going inside. So here we can pull out the part and we can show to the kids. So wait, you can sit here. See, yes. So above part is called the seed coat,
And the parties which is Come to the point. What is your photos, everything, the functioning of the lungs? everything about everything. The plant means everything. This is germination. Yes, the Here we germination. don't want to. What is the germination? Germination is the process by Okay, then what is the lungs? Actually, they are acting as a part of the lungs. yes. This is not the arbuscus. No, actually the plant. Actually the plant. That is not the germination. Yes, आम्ही एक मॉडेल तयार केलेलं आहे बाळा. नमस्कार. आमच्या या मॉडेलद्वारे आम्ही तुम्हाला 107 तयार केलेलं आहे. याद्वारे पहिली ते चौथीच्या मुलांना आपण श्वसन क्रिया शिकवतो, बरोबर ना. बाहेरील हवा आपल्या श्वासामध्ये येते आणि उच्च वासावाटे ती बाहेर सोडली जाते, बरोबर की नाही. याला आपण श्वसन म्हणतो, ब्रिदिंग म्हणतो आपण, बरोबर. एक्सप्रेशन. तर आता हे मॉडेल याच्याऐवजी जर आपण अशा पद्धतीने पाहिलं तर याच्यातून शिकायला मिळतंय. मध्ये अवयव कोणते, चेस्टमध्ये कोणते अवयव आहेत, स्टमकमध्ये कोणते अवयव आहेत. आता नीट ट्रिशन केलं. हात येऊ नका, बाहेर थांबा, खुर्ची पडेल. एकदम माझ्या बॉडीपासून दूर उभे राहा. एक हात आणखी मागे उभा राहा. आता बघा, तुम्हाला नीट ट्रिशन करायचं आहे. काय घडून येते इथं काय दिसून आलं तुम्हाला बाळांनो? बलून फुगले. फुगले का फुगला? अनेक वचन आणि एक वचन. फुगले, दोन्ही पण फुगले. आणि गेलं बघा. या एकच फुगतोय, बरोबर ना. आणि एक फुगतोय का नाही? का फुगत नसेल? काहीतरी आजार असेल. ह्या नाकाची नलिका जी आहे ती फुफ्फुसापर्यंत पोहोचणारी ही सेम अशी आहे. याच्यातून जर सिगारेटचा धूर पास झाला तर या प्लास्टिकच्या पाईपवर किती घातक परिणाम होतोय, बरोबर की नाही. मग जर हे मानवी शरीरामध्ये जर धूर जात असेल तर किती घातक परिणाम करत असेल, बरोबर ना. हे काळे कण फुफ्फुसामध्ये जातात आणि एकाच सिगारेटपासून या प्रचंड प्रमाणात असलेला हा घातक घटक आपल्या फुफ्फुसामध्ये जातोय. या एकाच सिगारेटपासून हा घटक त्याच्यानंतर दुसरा भाग आहे की तुम्हाला संख्या सरपट्ट्या सरकवून संख्या वाचायच्या. ही संख्या कोणती आहे सांगा. 5.6 किती आहे? 56 आहे की नाही. आणि आपण अजून एक वाढवली की आता ही सांगा संख्या 56 आहे की नाही. 6 आहे मराठी. मग ह्याचंच आपल्याला काय करायचं, इथे स्थानिक स्वरूपात प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत येते की नाही तुम्हाला. मग इथे जसे रंग आपण दिलेली की त्या पद्धतीने. आता आपण समजा 756 घेतले तर 100 कुठे येणार? शतकामध्ये येणार. शतकाला कुठला रंग आहे? निळा आहे. मग आपण इथे काय करायचं, याच्यातून तो इंग्लिश म्हणजे तो अंक घ्यायचे. इंग्लिशमध्ये सांगते तो आठवला तर ते आठवला नव्हतं. रँडमली जाणार दोन्हीकडे कुठे जाणार एक्झॅक्टली सांगता येणार किती प्रमाणात आपण सेम कशी जाऊ शकतो. मग ज्या बाजूला ती जायला थोडीशी जरी जास्त गेली तर ती 100% त्याच बाजूला जायला सुरुवात करणार, कारण तिथे लोक पैसे येतील. गव्हर्नमेंटने कोणालाच काय नाही करत.
कोणतेही ऑब्जेक्ट आला त्याप्रकारे तो मेटल ओळखतो. आम्ही आयर सेन्सर यूज केला आहे, तो पण इन्फ्रारेड रेस सोडून ऑब्जेक्ट डिटेक्ट करतो. सॉईल मॉइश्चर सेन्सर लावला आहे, तो पण मॉइश्चर म्हणजे मॉइश्चरचा अमाऊंट ऑफ मॉइश्चरमधून तो आपल्याला वेट वेस्ट आहे म्हणून सांगतो. आणि हा अल्ट्रासॉनिक सेन्सर तो पण आयर सेन्सर प्रमाणेच काम करतो. आणि हे काही रिमार्क्स आहे आमच्याजवळ ते जेव्हा आपण झोका घेतो तेव्हा इथे धोरणाद्वारे एनर्जी साठवली जाते. पुढे तिचा वापर करून पुनरावृत्ती करून पाणी खेचले जाते व बाहेर फेकले जाते. ते पाणी इथे आपण इथे सिंचनची नळी जोडून प्रत्येक झाडांपर्यंत पोहोचू शकतो. यात आपलं मनोरंजन पण होतं आणि झाडांना पण पाणी दिलं जातं. छिद्र पाडले त्याच्यातून पाणी ओढून घेते जे गाळाचं पाणी. कसं होतं आपण समजा पाईप पाणी टाकलं का पाईप पाण्याने भरलं जातो आधी ऑलरेडी. मोटर लावली की ते भरलेलं पाणी असल्यामुळे इथे मोटर लावली की ती पाणी ओढत राहते सगळं. करून दाखव. बरं आता हे पाणी परत तो गाळा फक्त त्या मधल्या जो तो रॉड लावली फिल्टरची थोडक्यात त्याला टच होतो सगळं आहे ना, त्याला गाळ लागतो. क्लीन पाणी परत इथून बाहेर पडते. असं लॉजिक आहे. करून दाखवते तीन व्यवस्थित लाव रे. आता हे चालू झाली. पुन्हा ते पाणी त्याच्यातच जातं ना. हो कचरा ना आता जे पाणी क्लीन व्हायला पाहिजे होतं हा टँकवर. ते लगेच नाही ना किती वेळ जातो? फिरवत राहावं लागेल. त्यामध्ये आपले तब्बल 128 जी लोक आहेत ती मारली गेली होती, झाली होती. तर असे दहशतवादी होणारे हल्ले जे की मुंबईमध्ये झालता, इंडिया गेटवर झालता, बाउंड्री होत राहतात. तर त्या ठिकाणी आपण हे प्रोजेक्ट यूज करू शकतो. तर आपले भारताचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे कायम त्यांची युक्ती वापरायची. त्या युक्तीचं नाव होतं गनिमी कावा. त्यांचे आपले भारतभर पूर्ण लोकांच्या मनामनात व्हेकल बनवलेले आहे आणि ह्या व्हेकलचं नाव मी शिवशस्त्र असे ठेवलेलं आहे. तर शिवशस्त्रामध्ये मी जे कॉम्पोनंट्स वापरलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. हे जे मी 4 व्हील्स वापरलेले त्याला कनेक्टर रो मोटर केलेली. तर इथं मेगा सर्वो मोटर यूज केली आहे. तर सर्वो मोटरचा यूज काय असतो, गनला 180 डिरेक्शनमध्ये फिरवणं. इथं हिडन कॅमेरा आहे जो की तुम्ही बघू शकता. तिथं हिडन कॅमेरा चालू आहे. इथं मी रडार सिस्टीम केले जे की शेजारनी गोळी येते की आपल्याला ती सिग्नल देते रडार सिस्टीम. परत ह्याचा बेनिफिट काय या प्रोजेक्टचं, EV असल्यामुळे कसल्याही प्रकारचे CO2 टॉक्सिक गॅसेस ही कार रिलीज करत नाही. आणि जे EV गाड्या असतात ते कसल्याही प्रकारचा नॉईज करत नाही. आणि नॉईज न केल्यामुळे बाहेर घेतात तो ॲपद्वारे तो पाहू शकतो. थोडे छोटे आहेत त्यांना पेट्रोलिंग रोबोट आहे, पोलिसांसाठी काम करतात. त्याच्याद्वारे ते चालतं. पेट्रोलिंग रोबोट आहे. पॉल्यूशन क्रिएट हुआ होगा, इसलिए ये सारा फ्यूम एब्जॉर्ब करेगा और यहाँ हमें कार्बन मिलेगा. मेन कंपोनेंट कार्बन होगा. और ये जो स्टीम है ये हम लोग यहाँ से प्रोवाइड करेंगे. तो कार्बन और स्टीम जब कंबाइन हो गए तो सिंथेटिक गैस का प्रोडक्शन हो सकता है. मैं आपको लाइव आप इसको फील करो तो ये एयर एब्जॉर्ब और यहाँ से एयर रिलीज हो रही है, राइट. तो ये जो सारा प्रोसेस हुआ इसके बाद जो सिंथेटिक गैस का रॉ मटेरियल हमारे पास आया ये हम लोग यहाँ से निकाल कर स्टोर कर सकते हैं. और आगे जो मिथेनॉल जैसे गैसेस है जो फैक्ट्रीज में एज अ फ्यूल यूज होते हैं हम उससे ये बना सकते हैं. तो मतलब जो नॉन रिसाइक्लेबल वेस्ट है वाचवण्यासाठी आम्ही आता कसं वाचवायचं बघा. पावसाळा माहिती आहे सगळ्यांना. तुम्हाला किती ऋतू असतात? 3 असतात. कोणते कोणते? व्हेरी गुड. तर मला
आपल्याला हा व्हिडिओ द्यायचा आहे या मुलांबरोबर आहे. बरोबर. मग तुम्ही आपण पावसाळ्याचा विचार करू. बरोबर. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी काय काय घडतं, पाऊस पडतो, आणखी काय होतं, वीज चमकते, वीज आपले मोबाईलचे महत्वाचं त्याच्यावर असा एक दांडा असतो. कधी विचार केलाय कशासाठी असतो तो? सहज लावलाय का तो? नाही. का तर त्या ठिकाणी जर विजा चमकून आणि ती वीज जर पडली तर तो टॉवरचं नुकसान होऊ नये, टॉवर कोसळू नये, बिल्डिंग पडू नये, टाकी पडू नये पाण्याची. जे सोलर प्लेट असतात आपल्या सोलर प्लेट त्यांना तडा जाऊ नये, ते खराब होऊ नये म्हणून तो एक वीज शोषक, त्याला इंग्लिशमध्ये लाईटनिंग अरेस्टर असं म्हणतात. आणि तो वीज शोषून घेतो आणि काय होतं आपल्या घरात नाही पडून देत. मध्ये आपल्या आजूबाजूला या आपल्यावर वीज पडायची अगोदर पूर्वसूचना मिळते आणि मग आपण सुरक्षित राहायचं बुवा. बरोबर. मग त्या ठिकाणी त्या ॲपवर त्या शेतकऱ्यालाही कळेल की आपल्या आता अंगावर पडणार आहे की आपल्या आजूबाजूला पडणार आहे, तो लगेच हे लावून देईल. बरोबर. त्याच्यानंतर काय केलं, इथे एक वायर आहे. ही वायर तो काय करेल, आता एक दांडी आहे. जेव्हा त्याला मिळाली इन्फॉर्मेशन माहिती की वीज पडणार आहे, तो काय करेल, उभा राहील, छत्री अशी उघडेल, हे लावेल आणि हे जमिनीत टाकून देईल. आता मग काय होईल बघा, समजा वीज आली, चल दाखवता पडते, वीज इथं पडली, आता वीज पडते, याला कसं ही अशी वीज पडते, आवाज येतो, वीज येतं. ही वीज पडल्याबरोबर काय होतं, या दांड्यातून जाऊन जमिनीत गेली आणि मग सर्किट पूर्ण झालं आणि इथे लाईट लागला. दिसला होता का लाईट? म्हणजे जी पडलेली वीज आपली जमिनीत गेली, याला काही नुकसान झालं का? ती वीज टाकली छत्रीला झालं नाही, तर शेतकऱ्याने ज्याने धरली त्याला होणार नाही, तो वाचेल, ती वीज जमिनीत जाईल. एवढं झालं का? मग शेतकरी आहे रात्री त्याच्यामध्ये पार्किंग होते ना, मला पार्किंग केलेली. अब जो हमने प्लास्टिक पहले सेपरेट किया था, फायर उसकी प्रोसेस क्या होता है, आहे सोलर कुकर म्हणतात त्याला. म्हणजे सूर्याची ह्या इथं पडतात याच्यावरती ग्लास आणि शिजल्या जातात. इथे परावर्तित होतात आणि तो करून दाखवलं. अरे क्लोज एरिया आहे ना दादा, आपण रोडला करत आहेत. यामध्ये आपण वातावरणाला चांगलं वाटेल असं प्लास्टिक बॉटलचा आपण यूज केलेला आहे. भारत सरकार मोठमोठे महामार्ग बनत आहे, वरती महामार्ग बनवताना रस्त्याच्या जास्त झाडं तोडली जातात. त्यावेळी झाडाची लागवड केली, ती लागवड बाहेर खाल्यामुळे पकडली जाते, होऊ नये म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. प्लस आपण यामध्ये वॉटर सर्क्युलेशन लावलं. आपल्याला त्यांनी काढायला वेळ लागतो. त्याचा उपयोग काम वेळ वाचतो, काम निर्मळ होते, प्लॅस्टिक प्रदूषण थांबवता येते, प्लॅस्टिकचा कचरा वेगळा करता येतं, वातावरणाचे पर्यावरणाचे रक्षण होते. हातात सोपे हे आपण
आपण शाळेमध्ये बागेत परत मैदानात वापरू शकतो. अगं बाई बॅट बॅड आहे का? अल्ट्रासॉनिक साऊंड प्रोड्यूस करून उडतं की नाही ते? तर हे पण तसंच आहे. ह्याच्यासमोर हे अल्ट्रासॉनिक सेन्सर्स लावलेलं आहे, जेणेकरून हे हडल डिटेक्ट करतं आणि सोबत हे बझर जे आहे ते हडल डिटेक्ट झाल्यानंतर वाजायला लागतं. जर का ती आंधळी व्यक्ती कर्णबधिरी असली तर त्यांच्यासाठी आपण लावलेलं आहे व्हायब्रेटर. त्या व्हायब्रेटर ते व्हायब्रेट होतं आणि त्या आंधळ्या व्यक्तीला माहीत पडतं की समोर हडल आहे, आपण जायला पाहिजे. आणि हे GPS सिस्टम लावलेलं आहे, त्या व्यक्तीची लाईव्ह लोकेशन आपल्याला ट्रॅक करता यायला पाहिजे. आणि ही GSM सिस्टीम आहे, ह्याच्यामध्ये हे चालू मोबाईल सिम दिसत आहे तुम्हाला आणि हे समोर मायक्रो स्विच दिसत आहे ना. तर संबंधित व्यक्ती कुठल्या संकटात असेल, जर काही अंध व्यक्ती कुठल्या संकटात असेल तर ते मायक्रो स्विचचं दोनदा प्रेस करेल आणि ह्या व्यक्तीची लाईव्ह लोकेशन ह्याच्या संबंधित नातेवाईकांना पोहोचेल SMS द्वारे. बरं, थँक्यू. ॲक्टिवेटेड कार ते अख्खे झाल्यावर इकडून प्युअर गॅस वरती जाते आणि हे पावडर काढून आपण इथेनॉलमध्ये मिक्स करू शकतो, सॅनिटायझरमध्ये मिक्स करू शकतो, अल्कोहोल आणि पण आपण पुढं होते कारण तो एकदम चीप आहे आणि पुढं डिटेक्शन. बापरे किती मुलं आहेत. कसं वर्क करतं हे? राईट. त्याच्यापासून बचाव करू शकतो. आता तिथे AC प्लग आहे, AC प्लगचा वापर आपण स्टिक चार्जिंग करण्यासाठी करू शकतो. आता तिथं वर शॉकरचं ऑन ऑफ स्विच आहे आणि इथं पाणी बॉटल स्टँड आहे, पाण्याची बॉटल इथं ठेवू शकतो आणि इथं मोबाईल पण ठेवू शकतो आपण. आता इथं चार्जिंग लावायची मोबाईल सोय केलेली आहे मोबाईलची. इथं सोलर पॅनल आहे, त्या सोलर पॅनलवर ही पूर्ण स्टिक चार्ज होते आणि इथं स्पीकर आहे आणि त्या स्पीकरचं कनेक्शन इथं ऑडिओ बोर्डला दिलेलं आहे. इथं ऑडिओ बोर्ड आहे. इथं ह्यात FM वायफाय ब्लूटूथ मेमोरी आहे. FM रेडिओच्या बातम्या आपण ऐकू शकतो आणि वायफाय ब्लूटूथच्या मोबाईलला कनेक्ट करायचं आणि ह्याच्यातून गाणी ऐकू शकतो. आणि इथे आता फॅन लावलेला आहे आणि हे फॅनची पाती काढून आपण ग्रास कटरची पाती पण यात घालू शकतो. खूपच सुंदर बनवलं. क्या आहे दीदी हे? गटार ड्रेनमध्ये असलेले पाण्यामध्ये कचरा असतो ते कचरा काढते. गटार ड्रेनमध्ये असलेले पाण्यामध्ये कचरा असतो, त्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, पाला, पाचोळा मात्र काही भरपूर कचरा असतो. तो कचरा जर गटार ड्रेनमध्ये अडकला आणि पाणी तुंबण्यास सुरुवात होते, त्यामुळे पाणी रस्त्यापासून ते वाया जाण्यासाठी अडचण निर्माण होते. घाण पाण्यामुळे सगळीकडे दुर्गंधी वास पसरते, रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही गार्बेज डिस्पोजल मशीन तयार केलेली आहे.
या मशीनला जर प्रत्येक गल्लीच्या गटाराच्या शेवटीला बसता आले त्याचा खूप मोठा फायदा होईल. गटारात पाणी तुरणार नाही, त्याचा आपोआप एके ठिकाणी जमा होईल. सफाई कामगारांना दररोज गटार साफ करण्याची गरज नाही. यामुळे रोगराई पसरणार नाही आणि नागरिकांचं आरोग्य चांगलं राहतील. महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ भारत अभियानात आपले खऱ्या अर्थाने मदत होईल. छान, व्हेरी गुड.